कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा बोला ना, एवढे पैसे आहेत तुमच्याकडे? नाही म्हणजे याआधी माझा कधी एवढा विचार केला नाही तुम्ही। आणि सोनं द्यायचंय, तेही साखरपुड्याला, त्या सिद्धूला। जो मुलगा आता तुम्हाला भेटला, 2 महिन्यापासून तुमच्याशी बोलायला लागला, त्याआधी तुमचा रागरागच करत होता। कधी डुंकू नाही बघितलं नाही तुमच्याकडे। अशा मुलाला तुम्ही सोनं देणार आहात? हा, आणि मी म्हणतो का द्यायचं त्या सिद्धूला? कोण लागून गेला तो आपला? हा, म्हणजे कोण लागून गेला? म्हणजे सिद्धू माझा सख्खा भाऊ आहे, हे विसरताय का तुम्ही संतोष दादा? असेल म्हणून काय सोनं घालायची गरज नाही। उद्या म्हणाल दुधाने आंघोळ घाला। इनाफ संतोष दादा, आता हे अति होते। तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? माझा भाऊ भीक नाही मागत आलाय तुमच्याकडे। आई बाबा त्यांच्या मर्जीने देणार आहेत त्याला गिफ्ट, काय? तेही त्यांच्या पैशाने। तुम्ही जो घर खर्च देता त्यातून देणार नाहीये। तरी बरं इतकी वर्ष घर खर्च देतोय मी, तुमच्यासारखं फुकट राहत नाहीये। संतोष, अरे हो शांत बसा जरा। फुकट राहायची हौस नव्हती आम्हाला संतोष दादा। हॅरी कमवत नव्हता तेव्हा मी म्हटलं होतं की मी घर खर्च देईन, पण तेव्हा बाबा नाही म्हणाले। आपल्या घरच्या सुनांकडून पैसे घ्यायचे नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं। विचारा बाबांना। बरोबर आहे, लगेच मान्य केलं आणि राहिला तिथे। फुकट गिळताय ना। सारखं सारखं फुकट फुकट म्हणू नका संतोष दादा। मान्य आहे, हॅरी कमवत नव्हता म्हणून घर खर्च देत नव्हता। आता कमवतोय ना तो, देईल इथून पुढे घर खर्च तो। सिंचना बाळा, तू तरीच नाही आई, मला बोलू दे। इतके वर्ष हॅरीला बोलत आले हे, आणि आता माझ्या सिद्धूला पण बोलतायत। याआधी मी काही बोलले नाही, पण आता मी बोलणार। आय नो, इतके वर्ष सिद्धू तुमच्या कोणाशीच बोलत नव्हता, पण जेव्हापासून बोलायला लागलाय तेव्हापासून किती काय काय केलंय त्याने आपल्या घरातल्यांसाठी। बाबांचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा सिद्धूनेच केलं ना सगळं। बाबांना हॉस्पिटलमध्ये नेण्यापासून, त्यांना ऍडमिट करण्यापासून ते त्यांची ट्रीटमेंट करण्यापर्यंत कोणी केलं हो सगळं? सिद्धूनेच केलं ना। झालं. आणि काही झालं तरी आपल्या बाबांच्या ऍक्सिडेंटचं काढायचं, त्यात काय एवढं कौतुक आहे? हा, अगं तिथे सिद्धूच्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी हेच केलं असतं, हॉस्पिटललाच नेलं असतं। त्यात सिद्धूचं काय कौतुक? कुणी केलं असतं का? हो, हरीश भाऊजींनी, आणि तुम्ही का नाही केलं? खरं तर तुम्हा दोघांना संधी होती बाबा जेव्हा ऍडमिट होते त्यांच्याजवळ थांबण्याची, पण तुमच्यातलं कुणीच गेलं नाही त्या दिवशी। सिंचना, तू बोलतेस ना तेच बरोबर आहे। अगं सिद्धू नसताना तर कुणीच हे नसतं केलं, आणि कुणी करूही शकला नसतं। बाई 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 बाई, काय या घरातल्या सुना काय फाडफाड बोलतायत। आणि आमच्या आई वडिलांना या सुनांचा पुळका। आम्ही बोललो की आमचं तोंड दिसतं, आता ह्या बोलतायत ते चालतं। हा, आतापर्यंत फक्त यांचाच पुळका होता, आता तर काय हिच्या भावाचाही पुळका आहे। म्हणजे काय बोलाय? जो काय पुळका असेल ना तो तुमच्यापर्यंतच ठेवा। त्या सिद्धूला सोनं बिनं द्यायची काही गरज नाहीये। हा, आणि थोरल्या मुलीचं लग्न कसं अगदी रडत खडत करून दिलं। एक चेन दिलीस तू माझ्या नवऱ्याला, ती पण पहिली आणि शेवटची लग्नात दिलेली, आठवतीये का? काही अर्थ नाही का मंगल बोलून? सोडतो। वा 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 वा, काय तरी मुलं आहेत। आई बाबांच्या उतार वयात त्यांना आधार द्यायचा असतो, पण ही तर त्यांचा उद्धारच करायला लागले। नशीब वाईट, दुसरं काही नाही। काय 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 म्हणायचंय का आजी तुला? हा, आम्ही आमच्या आई वडिलांना आधार नाही आहोत? अगं आम्ही इथे राहतोय म्हणजे आमचा आधार नाहीये त्यांना? अगं तू इथे नुसती बसून असते, जरा बाहेर जाऊन बघ। मुलं आई वडिलांना घरात ठेवत नाहीत। आम्ही वागतोय का तसं? सांग ना, वागतोय? तुम्ही काय वागताय ना हे सगळ्यांना माहितीये दादा। काय ग, तुला फार कळतंय वाटतं? हा, मला काय, इथे बसलेल्या सगळ्यांना माहितीये तुम्ही नेमके काय करता। घरातून बाहेर पडलात ना तर पैसे खर्च होतील ना तुमचे। भाड्याने घर घ्यावं लागेल, नाहीतर स्वतःचं घर घ्यावं लागेल। आणि कुठल्या तोंडाने बोलतोस रे? आई बाप आमच्या सोबत राहतात म्हणून? अरे तू राहतोस आई बापांच्या घरात, लक्षात ठेव। त्यांचं घर? कुठलं त्यांचं घर? हे
गेली 40 वर्ष दर महिन्याला भाडं देत आहेत ते. आजपर्यंत स्वतःचं घर तरी बांधता आलंय का त्यांना? यांचं घर म्हणे. आणि जर असंच करत राहिले ना, पैसे आले की वाटत बसले, याला मदत कर त्याला मदत कर, की मग नाही होणार घर. असं घर बांधतात. अगो बाई, हो का? तुला फार कळतंय घर बांधण्याबद्दल. बांधतोयस की काय घर? हा मंगल, तू जरा शांत बस आणि जेव शिस्तीत. अरे का? मी का गप्प बसू? नाही, गुपचूप बरंच काही चाललेलं असतं ना तुम्हा दोघांचं, म्हणलं बांधत असशील. तुझ्या इतका बावळट नाहीये मी. माझं नाही, तुझं गुपचूप चाललेलं असतं. गुपचूप? आणि मी? हा, तुझंच गुपचूप. माझं सगळं सगळ्यांना माहिती असतं. म्हणूनच दुसऱ्यांच्या घरात जाऊन उचापत्या करत बसतेस. ए हे बघ संतोष, तू काय संतोष? वाटेल ते बोलू नकोस हा. राग येतोय मला. का आता का ग? लोकांच्या घरी जाऊन हात पसरतेस आणि स्वतःचा हशा करून घेतेस. तोंड बंद कर संतोष. परत तो विषय काढलास तर याद राख. तू तोंड बंद कर. विषय तू सुरू केलायस. मग तू पण बोलू नकोस. अरे शांत बसा जरा, शांत बसा. अगं याला सांग ना, बघ ना कसं बोलतोय तो. मला नाही आधी हिला शांत कर. हिने सुरुवात केली आहे. तू गप्प बस रे मूर्ख कुठचा. तू मूर्ख, तू महामूर्ख. तू स्वतः मूर्ख. यापुढे तुमच्या दोघांपैकी कोणीही एकही शब्द बोलणार नाही. एकमेकांविरुद्ध गरळ ओकायला तुम्हाला कुठलाही मुद्दा पुरतो हे पुन्हा एकदा सिद्ध केलं तुम्ही आज. लक्ष्मी, या दोघांना सांग, नीट सांग यांना, या श्रीनिवास दळवीने आजपर्यंत कोणाही समोर हात पसरले नाहीयेत आणि यापुढे कधी कोणासमोर पसरणारही नाही. लक्ष्मी, तुला सिद्धूला जे काही द्यायचंय ना, सोनं असेल, भेटवस्तू असेल, जे काही द्यायचंय ते खुशाल दे. आणि याचा खर्च एकटा श्रीनिवास दळवी करेल. कळलं तुम्हा दोघांना? सगळ्यांनी ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.